तुम्ही अशा बँकांना वैतागला आहात का, ज्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्यासाठी मागे लागतात आणि महिन्याच्या शेवटी चुकून पैसे कमी झाले की दंड लावून बसतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एकही रुपया न खर्च करता घर बसल्या झिरो बॅलन्स खातं कसं उघडायचं, सगळी प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो, प्रक्रिया सुरू करण्याआधी हे खातं आपल्यासाठी का फायद्याचं आहे हे पटकन समजून घेऊया. आजकाल बहुतेक बँकामध्ये तुम्हाला 3 ते 10,000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. जर तो ठेवला नाही तर बँक दंड लावते. खास करून विद्यार्थी, गृहिणी किंवा ज्यांना फक्त ऑनलाईन पेमेंटसाठी एक वेगळं खातं हवं आहे, त्यांच्यासाठी हा तर मोठा त्रास आहे. इथेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक मदतीला येतो. ही एक बँक आपल्या भारतीय डाक विभागाची म्हणजेच पोस्टाची आहे. त्यामुळे तुमचे पैसे इथे 100% सुरक्षित आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे एक झिरो बॅलन्स खाते आहे. म्हणजे तुम्ही खात्यात 0 रुपये जर ठेवले तरीच काय अडचण येणार नाही. तुम्ही घर बसल्या खाते उघडू शकता. गुगल पे, फोनपे, बिल पेमेंट आणि ऑनलाईन शॉपिंगसारख्या सगळ्या सुविधा वापरू शकता. तर मित्रांनो, आता प्रोसेस सुरू करण्याआधी काही गोष्टी तयार आहे का ते पाहून घेऊया. त्यामुळे काय होईल, आपलं काम एकदम सोपं आणि फास्ट होईल. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पॅन कार्ड, कारण खाते उघडण्यासाठी त्याचा नंबर टाकावा लागतो. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक केलेलाच आहे. कारण व्हेरिफिकेशनसाठी त्याच नंबरवर एक OTP येतो. तो OTP टाकल्याशिवाय प्रोसेस पुढे जात नाही. त्यामुळे जो नंबर आधाराला लिंक आहे तो पण तुमच्या जवळ चालू ठेवा. या 3 गोष्टी तयार असतील तर आपण पुढच्या 5 ते 7 मिनिटात आरामात खातं उघडू शकतो. चला तर मग आता थेट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि प्रत्यक्ष प्रोसेस पाहू. मी जसं सांगतोय तसं तुम्ही तुमच्या मोबाईलवर फॉलो करा. सगळ्यात आधी तुमच्या फोनमधलं गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर उघडा. वरती सर्च बारमध्ये IPP मोबाईल बँकिंग असं टाईप करून सर्च करा. तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा पिवळ्या लाल रंगाचा लोगो असलेला ॲप दिसेल. तो ॲप इन्स्टॉल करून घ्या. ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला उघडा. ॲप उघडल्यावर तो काही परवानग्या म्हणजे परमिशन मागेल, त्या सगळ्या अलाव करा. मग तुमच्यासमोर लॉग इन आणि ओपन युअर अकाउंट नाव असे 2 पर्याय दिसतील. आपल्याला नवीन खातं उघडायचं आहे म्हणून आपण ओपन युअर अकाउंट नाव या निळ्या बटनावर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल. इथे तुम्हाला तुमचा तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधाराला लिंक आहे आणि त्याखाली तुमचा पॅन कार्ड नंबर टाका. दोन्ही माहिती बरोबर भरली की कंटिन्यू बटनावर क्लिक करा. कंटिन्यू करताच तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP येईल. तो OTP समोरच्या बॉक्समध्ये टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा. आता पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा आधार नंबर टाकून एक छोटा बॉक्स टिक करा आणि सबमिट करायचं आहे. आता परत तुमच्या त्याच मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP तुमच्या KYCसाठी असतो. तो OTP टाकून सबमिट करा. तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालं की तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल. त्यात 5 भाग असतील: पर्सनल इन्फॉर्मेशन, पॅन, कम्युनिकेशन ॲड्रेस, नॉमिनी डिटेल्स, ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि अकाउंट इन्फॉर्मेशन. चला, पहिल्या पर्सनल इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचं आईचं नाव, तुमच्या पती किंवा पत्नीचं नाव आणि आईचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. बाकी माहिती आधार कार्डवरून आपोआप आलेली दिसेल. तुमचा ईमेल ID टाका आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. पहिला भागावर हिरवी टिक आलेली दिसेल. आता दुसऱ्या पर्यायावर पॅन कम्युनिकेशन ॲड्रेसवर क्लिक करा. तुमचा पत्ता आधार कार्डवरून आपोआप आलेला दिसेल. जर तुमचा सध्याचा आणि कायमचा पत्ता एकच असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या बॉक्सवर टिक करा. पत्ता वेगळा असेल तर टिक न करता तुमचा नवीन पत्ता व्यवस्थित भरा आणि सेव्ह करा.
तिसरा आणि महत्त्वाचा भाग आहे नॉमिनीचा. नॉमिनी म्हणजे तुमच्यानंतर तुमच्या खात्यातील पैशावर कोणाचा हक्क असेल. यस आय विश टू नॉमिनी निवडून तुम्ही नॉमिनीचं नाव, जन्मतारीख आणि तुमचं त्यांच्याशी असलेले नाते निवडू शकता. नॉमिनीचा पत्ता तुमच्या पत्त्यासारखा असेल तर सेम ॲज ॲप्लिकंट ॲड्रेस निवडा. नॉमिनीचं नाव टाकणं नेहमीच चांगलं असतं. माहिती भरून सेव्ह करा. आता चौथ्या भागावर ॲडिशनल इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. येथे तुमची राष्ट्रीयता म्हणजे नॅशनॅलिटी इंडिया दिसेल. तुमचं वैयक्तिक स्टेटस म्हणजे मॅरिटल स्टेटस, तुमचा व्यवसाय जसे की स्टुडंट, हाऊसवाईफ किंवा ॲग्रिकल्चर्स निवडा. तुमचं वार्षिक उत्पन्न आणि शिक्षण निवडून सेव्ह करा. आता शेवटच्या 5व्या भागावर अकाउंट इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. इथे तुम्हाला ते खात्याचं स्टेटमेंट कसं हवं असं विचारलं जाईल, ऑनलाईन की पोस्टाने. ऑनलाईन हा पर्याय निवडा. त्याखाली एक महत्त्वाचा पर्याय आहे रिसिव्ह डीबीटी इन IPPL. डीबीटी म्हणजे सरकारच्या योजनेचे पैसे जसे गॅस सबसिडी. हे पैसे तुम्हाला याच खात्यात हवे असतील तर हा पर्याय निवडा, नको असतील तर नो निवडा. त्यानंतर आय ॲग्री टू IPPL टर्म अँड कंडिशन या बॉक्सवर क्लिक करून सेव्ह करा. सगळे 5 भाग हिरव्या टिकसह पूर्ण झाल्यावर खाली कंटिन्यू बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला मोबाईल बँकिंगसाठी एक 4 अंकी एमपिन सेट करायचा आहे. हा तुमचा पासवर्ड असेल जो ॲप उघडताना नेहमी लागेल. तुम्हाला आवडेल तो 4 अंकी नंबर टाका. 2 वेळा टाकून सेट एमपिनवर क्लिक करा. एमपिन सेट झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबरवर शेवटच्या OTP येईल. तो OTP टाकून सबमिट करा आणि अभिनंदन, तुमचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 0 बॅलन्स खातं यशस्वीरित्या उघडले गेले आहे. स्क्रीनवर तुम्हाला तुमचं कस्टमर ID आणि खाते क्रमांक दिसेल. याचा एक स्क्रीनशॉट काढून नक्की जपून ठेवा. मित्रांनो, खातं तर उघडलं आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपण जे ऑनलाईन खातं उघडलं आहे ते डिजिटल सेव्हिंग अकाउंट आहे आणि ते फक्त 1 वर्षासाठी वैध आहे. या 1 वर्षाच्या आत तुम्हाला तुमचं फुल KYC करून घेणे बंधनकारक आहे. फुल KYC म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा तुमच्या घरी येणाऱ्या पोस्टमनकडून तुमचं पोटाचे ठसे घ्यावे लागेल. यासाठी सोबत आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जा. फुल KYC का करायचं? एकदा तुम्ही फुल KYC केलं की तुमचं डिजिटल खातं रेग्युलर सेव्हिंग अकाउंटमध्ये बदललं. त्यानंतर तुमचं खात्यावर कोणतीही मर्यादा राहत नाही आणि ते आयुष्यभर चालू राहतं. जर तुम्ही 1 वर्षाच्या आत फुल KYC केली नाही तर तुमचं खातं बंद होऊ शकतं. काही रिपोर्टनुसार बँक यासाठी 150 आणि GST इतका चार्ज लावू शकते. त्यामुळे वेळात वेळ काढून जवळच्या पोस्टात जाऊन किंवा पोस्टमनला सांगून 5 मिनिटात फुल KYC नक्की करून घ्या. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की किती सोप्या पद्धतीने आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 0 बॅलन्स खातं उघडू शकतो. आता मिनिमम बॅलन्सची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. आणि भविष्यात अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला खातं उघडताना काही अडचण आली किंवा तुमचा प्रश्न काही असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला मदत करायचा पूर्ण प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.